पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूया। पंढरपूरच्या करमाळा शहरामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वसामान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। तिथे रायगडच्या रोहा शहरामध्ये मान्सूनचं आगमन होताच पहिल्या पावसातच महावितरणचा कारभार उघडा पडलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी रात्री पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उष्णतेपासून दिलासा जरी मिळाला असला तरी अवघ्या काही थेंबांतच शहरातील वीज पुरवठा खंडित झाला। वारंवार मेंटेनन्सच्या नावाखाली शटडाऊन घेणाऱ्या महावितरणचं तंत्रज्ञान पहिल्या पावसातच फोल ठरलं। त्यामुळे नागरिकांना रात्रभर अंधार, उकाडा आणि डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला। महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक रात्रभर अंधारात राहिले। मेंटेनन्सच्या नावाखाली सारखं शटडाऊन घेतलं जात होतं, मात्र हा मेंटेनन्स केला की नाही केला की फक्त शटडाऊनच घेतलं असा संतप्त सवाल हे नागरिक करतायत। कारण पहिल्या पावसातच फक्त पावसाचे काही थेंब पडले तर रोहा शहरात वीज गायब झाली। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या मध्यरात्री जोरदार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे खडकी जवळच्या पुलाचा भराव वाहून गेला। त्यामुळे कळंब लातूर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालाय। वाहनधारकांची मोठी गैरसोय होतीये। पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे परिसरातील जनजीवनही काही काळ विस्कळीत झालं। लातूर शहर आणि परिसरात काल रात्री झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। सलग 2 ते 3 तास झालेल्या पावसानं शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचलं, त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। यासोबतच अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झालाय, ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। पावसाच्या पहिल्याच फटक्यात प्रशासनाची दाणादाण उडाली, त्यामुळे साचलेल्या पाण्याचा आणि वारंवार जाणाऱ्या विजेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।